नमस्कार. आज आपल्याबरोबर आहेत सचिन नेमाडे. त्यांनी ह्या वर्षी आयर्नमॅन हॅम्बर्ग कंप्लीट केलेला आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांनी कशी तयारी केली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्या मते जेवढ्या आपल्या मित्रांनी यावर्षी आयर्नमॅन संपवली त्याच्यामध्ये मला आवडलेले परफॉर्मन्सेस जे होते त्याच्यापैकी हा एक परफॉर्मन्स होता. आणि हा परफॉर्मन्स म्हणजे टाईमनुसार खूप फास्ट केलं ह्याच्यामुळे नाही, पण ज्या पद्धतीने त्यांनी हे प्लॅन केलं आणि जो गोल ठरवला त्या गोलला त्यांनी व्यवस्थित अचीव केलं आणि त्याचं प्लॅनिंगही सगळं व्यवस्थित केलं. ते मला आवडलं, म्हणून आज आपण त्यांच्याशी बातचीत करतो. तर आपण सुरू करू. सचिन सर, पहिलं आम्हाला तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड काय आहे ते तुमचं इंट्रोडक्शन थोडक्यात सांगा. माझं नाव सचिन नेमाडे. मी चिंचवडमध्ये राहतो. गेली 2007 पासून मी चिंचवडमध्ये आलेलो आहे. आधी प्रॉपर गाव माझं जळगाव आणि चिंचवडमध्ये आल्यानंतर माझं रेग्युलर रुटीन की मी ऑफिसला जायचं, सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं, जेवण करायचं आणि झोपायचं. असं करता करता माझे 5-6 वर्ष असे निघून गेले. नंतर आजूबाजू बघितले तर लोक सायकलिंग वगैरे करत होते. त्यांचं ते ड्रेसअप वगैरे बघून आणि सायकलिंग बघून मला पण असं वाटलं की आपण पण सायकलिंग वगैरे केले पाहिजे. त्यामुळे मी ॲक्च्युली त्यांच्यामुळे मी अट्रॅक्शन झालो आणि सुरुवात केली. तर माझ्याकडे सुरुवातीला एक माउंटेन बाईक होती, छोटी मुलासाठी बड्डेला घेऊन दिली होती. तीच मी चालवायचो आणि ती खूप छोटी होती, त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम यायचे. नंतर हळूहळू मी किलोमीटर वाढवत गेलो. IS ग्रुप होता, त्यांच्यामध्ये सायकलिंग करायला लागलो. त्यांच्यामुळे 10, 15, 20 किलोमीटर मी करायला लागलो आणि माझं असं किलोमीटर वाढवण्याची जिद्द झाली आणि मी नंतर मला ती सायकल कमी पडायला लागली. म्हणून मी मिसेसनी मला ती स्नेअर सायकल आहे ती बड्डेला गिफ्ट दिली आणि तेव्हापासून मी लॉंग राईड करायला लागलो. लॉंग करता करता डेली 50, 100 असं करता करता नंतर सुरुवातीला मी आजूबाजू बघितले तर माझे मित्रमंडळी BRM वगैरे करायचे. 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 400 आणि 600 असे BRMचं स्वरूप असतं. त्याच्यामध्ये ते हे 4 प्रकारच्या BRM केलं तर केसार होतो माणूस. म्हणून मला पण इच्छा झाली की आपण पण केलं पाहिजे. कारण मी सुरुवातीला IS बरोबर पंढरपूर वारी वगैरे गेली होती. पुण्यातून पंढरपूर जवळजवळ 230 किलोमीटर होतं आणि छान वाटलं ते करून. त्यामुळे मला BRMकडे वळता आलं की आपल्याला अजून पुढे नेक्स्ट स्टेप आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी BRM चालू केल्या. BRM चालू केल्यानंतर 2 एसासुद्धा केले. 2 एसा झाल्यानंतर परत मला असं वाटलं की आपण मोठ्या लॉंग राईड केल्या पाहिजे. त्यामुळे मी काश्मीर टू कन्याकुमारी आमचे 5-6 मित्र होते, त्या मिळवलं. आम्ही डिस्कशन केलं आणि ठरवलं आणि काश्मीर टू कन्याकुमारी राईड आम्ही लगभग कोविडच्या नंतर केली. त्यामुळे दिवसाला टोटल ते डिस्टन्स काश्मीर टू कन्याकुमारी 3800 किलोमीटर होतं आणि दिवसाला आम्ही 250 किलोमीटर ॲव्हरेजमध्ये करत होतो. रोज सकाळी उठलं की सायकलिंग आणि संध्याकाळी जो मेन सिटी आली की ते थांबवायचे आणि जवळजवळ ॲव्हरेजला 250 करून 14 दिवसामध्ये आम्ही टोटल काश्मीर टू कन्याकुमारी डिस्टन्स 3800 किलोमीटर गाठलं होतं. आणि हे गाठल्यानंतर याला मेन म्हणजे सपोर्ट की माझी मित्रमंडळी, फॅमिली खूप महत्त्वाची आहे. कारण फॅमिलीचा मला खूप सपोर्ट होता. त्यांनी मला कुठं पण जायचं म्हटलं तर फॅमिलीकडून पॉझिटिव्ह मला व्ह्यूज मिळाले आणि त्यामुळे मी बिनधास्त जाऊ शकलो. कारण मी सायकलिंगला बाहेर 10-15 दिवस बाहेर गेल्यानंतर घरी मिसेस आहे ती पूर्ण मुलांचे शाळेपासून क्लासेस वगैरे किंवा घरचं, ती सुद्धा एक जॉबला आहे. जॉब करून सर्व सांभाळायचे. त्यामुळे मला हे शक्य झालं. असं करता करता काश्मीर टू कन्याकुमारी झाल्यानंतर सायकलिंग तर खूप झालं होतं. त्यामुळे थोडं मित्रमंडळी रनिंग करत होते, तर मला पण असं वाटलं की आपण पण रनिंग केलं पाहिजे. त्यामुळे मी रनिंग करायला लागलो. पण सुरुवातीला 2-3 किलोमीटर केलं की मला असं धाप यायची आणि थकायचो. तर मला असं विचार यायचं की बाबा हे लोक कसं काय करतात, 10 किलोमीटर, 21 किलोमीटर, 42 किलोमीटर रन कसं काय करत असतील. पण त्यांच्याबरोबर जाऊन मी पण थोडं डेली 1-1 किलोमीटर वाढवत गेलो आणि मला कधी समजलं की बाबा आपण 10 किलोमीटर नॉनस्टॉप करू शकतोय. त्यामुळे
मला एक आवड निर्माण झाली. पण माझा सर्वात वीक म्हटलं तर रनिंगचा पार्ट आता, कारण सायकलिंग मी खूप केलं होतं. खूप आता मॅक्झिमम 70,000 किलोमीटर माझे क्रॉस होऊन गेलेले आहे. तर रनिंगचा तेवढा एक्सपिरियन्स नव्हता, पण रनिंग धीरे धीरे करता करता केलं. पण रनिंग होत होतं, पण जो टायमिंग आहे तो कव्हर होत नव्हता. कारण जर हाफ मॅरेथॉन करायची तर मला 2.25 तास किंवा 3 तास लागायचे. पण थोडं प्रॅक्टिस केली आणि 2.5 सव्वा 2 तासापर्यंत मी ते आलो. त्यानंतर मग एक एक इव्हेंट असं समोर यायला लागले की बाबा आपलं पुणे आलं किंवा बजाजची मॅरेथॉन आली. त्याबरोबर टाटा मुंबई मॅरेथॉन, तर टाटा मुंबईला फुल रजिस्टर केलं 42 किलोमीटरसाठी. आणि जेव्हा तुम्ही आता सायकलिंग मधून रनिंगला शिफ्ट झालं, तर तुम्ही कुठलं प्रोफेशनल गायडन्स घेतलं रनिंगच्या ह्याच्यामध्ये, तर स्वतःहूनच जसं सायकलिंग तुम्ही परस्यू केली तर स्वतःच्या मनानेच अभ्यास करून प्रयत्न केला कम्प्लीट करायचा? ॲक्च्युली सायकलिंग हे स्वतःच्या मनाने केलेलं होतं. आणि रनिंग सुद्धा आहे ना, मित्र करताय म्हणून आपण पण त्यांच्याबरोबर करून स्वतःच्या मनाने केलं. पण मला जाणवलं की बाबा आपण स्वतःच्या मनाने करतोय, पण कोणाची तरी गरज असते. तो आपल्याला कोच किंवा गुरु पाहिजे असतो. मी तर गुरु केलं नाही, पण PCMC रनरमध्ये चांगले रनर आहे, ते त्यांचे नेहमीचे टार्गेट चांगले असतात आणि फास्ट आहे. त्यामुळे मी त्यांच्यामध्ये गेलो आणि त्यांचं बघून बघून थोडं शिकलो. त्यामुळे मला रनिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. आणि मग शेवटी हे तुम्ही हाफ मॅरेथॉनपर्यंत आला. हाफ मॅरेथॉन नंतर मग PCMC रनर्समधले तुमचे मित्र जे होते तेच तुमचे गाईड होते. आता हे तुम्ही कसं हा फुल मॅरेथॉन पण कम्प्लीट केली, तुम्ही TMM बद्दल सांगितलं. मग तुम्ही स्विमिंग कधी वळाला? स्विमिंग मला असं लक्षात आलं की आपण सायकलिंग करतोय, रनिंग करायला लागलो आणि माझे मित्रमंडळी आयर्नमॅन करून आलेले आहे. त्यावेळेस आयर्नमॅन आत्ता पण आणि त्यावेळेस पण खूप क्रेज आहे की आयर्नमॅन खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आपण काहीतरी एवढं करतोय तर आपलं सार्थक जीवाला काहीतरी होईल म्हणून आपण एक गोल असतो. तर माझा पण जसं गोल झाला की बाबा आपण पण आयर्नमॅन केलं पाहिजे. कारण मित्रमंडळी करून आलं, त्यांचं बघून मला पण प्रेरित झालो मी. आणि पहिला मुद्दा मी समजून घेतलं की आयर्नमॅन काय नाही कसं. आणि आयर्नमॅनला जर करायचं असेल तर सायकलिंग, रनिंग आणि स्विमिंग हे 3 गोष्टी आवश्यक असतात. त्यातल्या त्यात मला सायकलिंग येत होतं, रनिंग मी ॲव्हरेजमध्ये करत होतो. त्यामुळे आता उरलं होतं स्विमिंग तर मला अजिबात येत नव्हतं. लहानपणापासून मला पाण्याची खूप भीती होती वगैरे. आणि वयाच्या मी 45व्या वर्षी स्विमिंग म्हणजे 0पासून सुरुवात केली. त्या मला आधी PCMC रनरमध्ये बोलता बोलता असं समजलं की वैभव सर कोच आहे म्हणून इथे जवळ, कारण त्यांचे गुरु शिक्षकांनी आयर्नमॅन केलं होतं म्हणून मला ते समजलं. मग मी त्यांच्याकडे जॉईन झालो. त्यांच्याकडे जॉईन होताना त्यांना म्हणजे स्विमिंग 0पासून तर चांगलं स्विमिंग यायला पाहिजे ह्या कंडिशन त्यांनी शिकवत गेले. तसं मी त्यांनी जे सांगितलं, गुरुनी सांगितलं ते करत गेलो. आणि मला थोडं मनात वाटायला लागलं की आपण पण आता स्विमिंग करू शकतो. त्याच्यानंतर हे टँकबद्दल झालं. टँकमध्ये काही भीती वाटत नव्हती, कारण की थोडं उभं राहिलं की पाय टेकत होते. पण मग ओपन वॉटर म्हटलं की आपल्याला सुरुवातीला भीती वाटायची की बाबा आपण इथे तर करतोय, पण ओपन वॉटरला अर्ध्यामध्ये गेल्यानंतर तिथं तर खूप खोल असतं, तिथं करायचं कसं काय, किंवा काही इमर्जन्सी आली तर थांबायचं कसं काय. तर मग सरांनी ओपन वॉटरचे सेशन घेतले वगैरे. आधी सुरुवातीला काठावर जाऊन त्यांनी पाण्यावरती स्टेबल उभं कसं राहायचं, स्कलिंग काय करायचं ते सर्व शिकवल्यामुळे थोडं जी ओपन वॉटरची भीती होती ती जात गेली आणि मला फुल कॉन्फिडन्स येत गेला. पण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की म्हणजे तुम्ही जेव्हा पूलपासून ओपन वॉटरला जेव्हा जायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या काही सेशन्समध्ये स्कलिंग काय असते, पाण्यात कसं उतरायचं ते तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे गेलात, काही केली नाही. ही जर्नी मी स्वतः जवळून बघितली आहे, त्यामुळं मला तो अनुभव चांगला आहे की आणि आठवतही सुद्धा की सुरुवातीला जसं काठावर थांबून पाण्याकडे बघत राहणे आणि आता आपल्याला जायचं आहे, ती एक भीती जी मनात होती पहिल्यांदा ती मी लांबून बघितली आणि ते समजते की जीवाची भीती ही मोठी भीती असते. कॉन्फिडन्स जर का आला की बाबा हे कंट्रोलमध्ये आहे तर आपण व्यवस्थित पाण्याच्या बाहेर येऊ शकतो आतमध्ये जाऊन. हा कॉन्फिडन्स तुमचा जो जर्नी होतो तुम्ही बघितल्यामुळे
हे फार छान वाटतं ऐकतं तुम्ही जे सांगता येते. फक्त थोडंसं सविस्तरपणे सांगायचं झालं तर त्यांनी जो वेळ घेतला भीतीवर मात करण्यासाठी तो फार कमी वेळ घेतला. म्हणजे आपण आता अवतीभोवती बघितलं की ज्या एजमध्ये तुम्ही आता शिकलात की 45 इयर्स 45व्या वर्षी स्विमिंग शिकणं आणि परत ओपन वॉटरमध्ये पाय ठेवणं हे काही जोक नाही आहे. त्याच्यासाठी अभिनंदन तुमचं. त्याच्यात एक मी गोष्ट सांगू शकतो की ओपन वॉटरला शिकलो वगैरे केलं. इव्हेंट होता पानशेतला. त्या इव्हेंटमध्ये ॲक्च्युली माझ्याकडे बॉय वगैरे नव्हता. मी मित्राचा बॉय घेऊन तो ओपन वॉटरला शिकलो आणि विदाऊट बॉय मी ओपन वॉटर करायला लागलो. पण सर म्हटलं इव्हेंट आहे, इव्हेंटला तुम्ही बॉय घालून सेफ्टी म्हणून आपण नवीन चाललो आहे तर पाहिजे. मग मी बॉय लावला. 1500 मीटरचा तो हे होता इव्हेंट होता. त्यामुळे मी इकडून 750ला गेलो. बिंदास गेलो, फास्ट गेलो. आणि तिकडून जसा मी युटर्न मारला तर हवा उलटी होती. आणि हवा उलटी असल्यामुळे काय झालं की तो बॉय जो मागे राहायचा तो हातामध्ये अडकायचा वगैरे. असं करता मला ते बॉय हातात अडकला आणि तिथेच एन्झायटी एवढी झाली की मला वाटलं की आता आपल्याला स्विमिंग आयुष्यात कधी येणार नाही, म्हणजे आपण पुढे करणार नाही. कारण इथंच संपलो. आजूबाजूला बघितलं तर कुठं काहीच नव्हतं आपल्याला वाचवायला. त्यामुळे मी जस्ट नंतर बॉय तो रिलॅक्स झालो तिथे. 1 मिनिटात बॉय काढला आणि मग नंतर काठावरती आला. म्हणजे असा जनरली इन्सिडेंट पण असा घडलेला होता. त्यामुळे भीती गेलेली होती. फक्त आपल्या नवीन मित्रांसाठी सांगतो, बॉय म्हणजे एक फुग्यासारखा प्रकार असतो जो तुम्ही तुमच्या कमरेला अडकवता ओपन वॉटर स्विमिंग करत असताना. तो त्याचे कलर जो असतो तो एकदम असा ब्राईट कलर्स असतात त्याचे. त्याचा मेन पर्पज तर हा असतो की बाबा तुम्हाला एक स्वतःचं एक सेफ्टी प्रिकॉशन असावं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये कुठे आहात तर तुम्हाला लोकेट करता यावं. आता तुम्ही पाण्यामध्ये कुठे आहात तर कारण की जेव्हा आपण बघतो ओपन वॉटरमध्ये नुसती टोपी कधी कधी बॅकग्राऊंडमध्ये त्याचा कलर मिसळून जातो आणि कळत नाही की स्विमर कुठे आहे. तर त्याला आयडेंटिफाय करणे आणि स्विमरसाठी त्याचं स्वतःचं एक पर्सनल सेफ्टी असणं ह्याच्यासाठी तो फुग्यासारखा प्रकार ज्याला आपण स्विम बॉय म्हणतो तो आपण वापरतो. आता आपण रेसकडे येऊ. तुम्ही जेव्हा आयर्नमॅन करायचं ठरवलं तेव्हा तुम्ही डिस्टन्सेस तर तुम्हाला काय म्हणजे माहिती होते की 4 किलोमीटर स्विमिंग करायचं आहे, 180 किलोमीटर सायकल चालवायची, 42 किलोमीटर पळायचं आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सायकलिंग आणि रनिंग काही जास्त तुमच्यासाठी प्रॉब्लेम नव्हता. पण तो निर्णय होता की नाही आता आपण रजिस्टर करायचं आणि रजिस्टर केल्यानंतर आपण आयर्नमॅन हॅम्बर्गच करायचं. ही प्रक्रिया कशी आहे? ॲक्च्युली आयर्नमॅन करायचं डिसाईड झाल्यानंतर माझा पहिला गोल होता की कझाकिस्तानला आयर्नमॅन करायचं. कझाकिस्तानला माझे मित्र करून आलेले होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी मला वाटलं की करावं, पण मला जोडीदार कोणी नव्हता आणि मी एकटं बाहेर कुठे जायच्या मनस्थितीत नव्हता. कारण मी कधीच इंडिया सोडून बाहेर गेलेलो नव्हतो, विदेश दौऱ्यावर केलेला नव्हता. त्यामुळे मला कोणतरी सोबत पाहिजे आणि एक मित्र, एक कमीत कमी एक मित्र असला तरी आपण त्याच्या म्हणजे कॉन्फिडन्स येतो आपल्याला आणि आपण रिलॅक्समध्ये काहीतरी करू शकतो. त्यामुळे मित्र शोधत होता, पण मित्र मला त्यावेळेस भेटला नाही. त्याच्यानंतर कझाकिस्तान हा बंद झाला तिथला इव्हेंट. आणि मग नंतर हॅम्बर्गला माझे आदल्या वर्षी मित्र करून आलेले होते आणि पूलमध्ये पण आम्ही 4-5 मित्र एकत्र स्विम करत होतो. तर ते बघून म्हटलं की करायचीच आहे आपल्याला, तर मग हॅम्बर्ग रजिस्टर करू आपण. कारण तिथले वातावरण चांगलं कूल आहे वातावरण वगैरे, आणि कूल असल्यामुळे तिथं थोडं हायड्रेशनचे प्रकार वगैरे येणार नाही. त्यामुळे ते डिसाईड केलं की बाबा जर्मनीला वगैरे आपण जाऊ हॅम्बर्ग. तुम्हाला असं म्हणायचं आहे की वातावरण जे आहे ते फेवरेबल असल्यामुळे तुम्हाला हायड्रेशन, न्यूट्रिशन आणि बाकीचे जे काही मेंटल चॅलेंजेस होतात ते कमी होते आणि साधारणपणे तुम्हाला सरळरित्या तुमचं ध्येय प्राप्त करता येईल म्हणून तुम्हाला रिझल्ट जातो. ॲक्च्युली बरोबर म्हटलं तुम्ही की बाबा वातावरण आहे, पण एक असं पण गणित आहे की आपण जिथे वातावरण जरा चांगलं असलं तिथे टायमाचा खूप कन्सर्न असतो, तो टाईम कमी असतो. आणि जिथे वातावरण थोडं अवघड किंवा चॅलेंजेस असतं तिथं थोडंफार टायमिंग पण 2-3 तास ॲडिशनल असतात. त्यामुळे तसं असलं तरी पण
इथे टायमिंग 15 तास 30 मिनिटं होते आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीला असं सपोज स्विमिंग आणि सायकलिंगला असं कटआउटमध्येच निघण्यासाठी आपल्याला धावपळ करत असते. त्यामुळे तसं म्हणजे एवढा डिफरंट आहे. काय तिथे दुसरीकडे पण अवघड असेल तिथं पण करायला काही हरकत नाही, किंवा हे पण अवघड आहे तसं सिमिलॅरिटीज ॲव्हरेज जर पकडलं तर टाईम आणि त्याच्यामुळे सर्व ठिकाणी सारखंच आहे. आता आयर्नमॅनच्या तयारीचं तुमचं ध्येय तुम्ही ठरवलं, रजिस्ट्रेशन केलं, मग आता जसं तुम्ही सायकलिंग स्वतःहून शिकलात, रनिंग स्वतःहून शिकलात, स्विमिंग वैभवकडे शिकलात, आता तुम्ही मग ट्रायथलॉनचं ट्रेनिंग हे तुम्ही कसं स्ट्रक्चर केलं? तुम्ही कोच बरोबर काम केलं ट्रायथलॉनच्या, किंवा मला ट्रायथलॉन करायचं तर त्याच्यानुसार मला गायडन्स पाहिजे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीनेच परत ट्रेनिंगला पण डिझाईन केलं? ॲक्च्युली ट्रायथलॉनमध्ये पहिलेच तर मी कोल्हापूरला हाफ डिस्टन्स असतं आयर्नमॅनचं बर्गमॅन म्हणून, तिथे वैभव सरांकडे स्विमिंग करत असताना फक्त स्विमिंगवर फोकस होता सरांच्या याच्यामध्ये. स्विमिंग सर आम्हाला टेक्निक वगैरे सांगायचं स्विमिंगमध्ये, पण सायकलिंग रनिंग मी माझ्या परीने शिकलो. पण आयर्नमॅनच्या वेळेस जो प्लॅन होता त्या प्लॅनमध्ये स्विमिंगचं 100% सरांकडून होतं. नंतर मग आम्हाला वैभव सरांनीच काही प्लॅन सांगितले, त्या प्लॅन त्यांनी दिले, त्या प्लॅन आम्ही त्यांच्या सांगण्याचं आम्ही फॉलो करत होतो. ओके, म्हणजे तुम्ही कोच बरोबरच काम केलं? हां, जे तुमचं थोडक्यात म्हणणं असं आहे की यावेळेस तुम्ही हा ध्येय मोठा असल्यामुळे मार्गदर्शनाखाली काम करायचं ठरवलं? ॲक्च्युली आपण काही पण करत असताना आपल्याला गुरुची गरज असते. गुरु हा आपल्याला खूप महत्त्वाचा असतो आणि आपण छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत न करत असतात तरी पण आपल्याला कोच व्यवस्थित गायडन्स देऊन तो शिकवत असतो. त्यामुळे आपण कुठलं पण मोठं टार्गेट किंवा काय असेल किंवा मोठा इव्हेंट असेल तर आपण कोचकडून आपण शिकलंच पाहिजे. कारण आपल्याला समजत नसतं की बाबा छोट्या क्युरी काय की बाबा त्याच्यामुळे काय होणार पुढं, ते ॲक्च्युली कोचला त्यातून गेलेला असतो, त्यांना अनुभव असतो. त्यामुळे मी तर म्हटलं की कोणता आयर्नमॅन कोणता खूप मोठा इव्हेंट असेल किंवा टाईम ट्रायल असेल किंवा स्पीडचा गेम असेल तर कोच आवश्यकच आहे. असं कुठलं तुम्हाला आठवणी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवलं की अरे मी सायकलिंग एवढी केली आहे पण मला हे माहितीच नव्हतं, किंवा रनिंग एवढं केलं मला माहितीच नव्हतं, हे मला हे नवीन कळालं आहे, माझ्या गोष्टी मला हे नवीन सांगितलं, हे फार छान होतं? ॲक्च्युली सायकलच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर मी सायकलिंग खूप केलेलं आहे, पण ते सायकल केलेलं म्हणजे मला जेव्हा आयर्नमॅनचं ट्रेनिंग चालू केलं तेव्हा मला समजलं की आपण इथून मागे जे सायकल केलेलं आपण ते काहीच प्रॅक्टिकली किंवा स्टेप बाय स्टेप ते फॉलो केलेलं नाही आहे. फक्त केलं आहे ते एकदम गावठी पद्धतीने केलेलं आहे, पॉवर बेसवर म्हणजे ताकदीवर केलेलं आहे. त्यामुळे मला नंतर समजलं की बाबा सायकलिंगमध्ये म्हणजे ऐकून होतो की केडन्स प्रकार वगैरे असतो, पण मी ते कधी फॉलो केलं नाही. पण जेव्हा आयर्नमॅनचं ट्रेनिंग चालू केलं त्यावेळेस मला ते समजलं की केडन्स केल्यामुळे आपली एनर्जी कशी सेव्ह होते आणि आपण आपलं म्हणजे एनर्जी सेव्ह झाल्यामुळे आपण थकवा पुढच्या जो आपला हे असतो रनिंगचा तर आपण त्याला त्याचं बेनिफिट भेटतं. त्यामुळे मला सायकलिंगमध्ये केडन्स हा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम सापडला किंवा निदर्शन आला. त्या व्यतिरिक्त रनिंगमध्ये पण सेम मी रनिंग करायचो पण केडन्स नाही. पण माझा मित्र एक वेळा मी असं आयर्नमॅनची प्रॅक्टिस करताना रोहित क्षीरसागर आहे तो रनिंग करत होता आणि माझे मित्र ते बुक केले रजिस्टर केले होते, मनोज वगैरे पुढं होते आणि तो मला तिथे भेटला. तो म्हटलं अरे तो पुढे चालला आहे, तू फक्त केडन्स वाढव. केडन्स म्हटलं केडन्स काय? तर तो म्हटलं तू फक्त जवळजवळ पाय टाक आणि लांब लांब पाय टाकून दाखव, तू तसं रन कर, तू त्याला पकडणार पुढे. मी क्लिक झालं, मला मी ते करायला प्रयत्न केला, मला ते चांगलं वाटलं आणि मी त्याला ते पुढे गाठलं. त्यामुळे तेव्हापासून मला ना रनिंगमध्ये इम्प्रूव्ह झालो. नाहीतर माझं रनिंग नेहमी असं 7.5च्या स्पेसने राहायचं. पण जेव्हापासून मला ते समजलं केडन्सचं गणित तर मी तो इम्प्रूव्ह होऊन माझा आता ट्रेनिंग प्लॅनमध्ये 10 किलोमीटर वगैरे काय असेल तर 5.9 वगैरे अशा स्पीडने मी ॲव्हरेजने काढू शकतो. त्यामुळे मला लक्षात आलं की केडन्स खूप महत्त्वाचा आहे. या नवीन मित्रांसाठी मी सांगतो की जेव्हा सचिन म्हणतायत की केडन्स ह्या एका गोष्टीमुळे त्यांच्या पूर्ण रनिंगमध्ये किंवा सायकलिंगमध्ये फरक पडला, तर लक्षात घ्या मित्रांनो की हे
सचिनच्या बद्दल सांगितलेला अनुभव आहे की त्याच्या पूर्ण ट्रेनिंगमध्ये काय एक असा मिसिंग फॅक्टर होता की जो इंट्रोड्यूस झाला आणि त्याची इम्प्रूव्हमेंट झाली. साधारणपणे ट्रेनिंगमध्ये जे स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये आपण टेम्पो रन्स करतो, इंटरव्हल्स करतो, स्प्रिंट्स करतो, एरोबिक रन्स करतो, स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो. पण बायोमेकॅनिकल मुवमेंटच्या अनुषंगाने जे सचिनला जे लागू पडलं ते होतं केडन्स. हा त्यांच्यासाठी मूळ मंत्र ठरला. तुमच्यासाठी हा वेगळा असू शकतो. तर पुढे पण एवढंच मी सांगतो की त्यासाठी आपण किती बी चांगलं असलं तरी आपल्याला मार्गदर्शनासाठी एक कोच पाहिजे असतो. जर आपण कोच जर निवडला तर आपल्याला जे 7-8 वर्ष लागलेले असतात ते न लागता आपण कमीत कमी टायमामध्ये आपण चांगलं कोणता पण स्पोर्ट इम्प्रूव्ह करू शकतो. त्यामुळे कोचची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि कोच करूनच आपण मला इथे कोच एक वर्ष का होईना पण आपण त्या कोचला फॉलो केलं पाहिजे. आता हे रिता झालं तुमचं स्पोर्ट्सचं आकलन. तर ह्याच्यामध्ये जर का आपण बघितलं जेव्हा आपण स्पोर्ट्स करतोय तर तुम्हाला इक्विपमेंट लागतं. तर इक्विपमेंट जे तुम्हाला लागले तर त्याच्याबद्दल जेव्हा तुम्हाला समजत गेलं की काय इक्विपमेंट्स आहेत, कुठल्या पद्धतीचे इक्विपमेंट्स तुम्हाला लागणार आहे, तर ॲक्च्युअल एखादं इक्विपमेंट्सचं सिलेक्शन जे आहे ते तुम्ही कसं केलं? आता बूट घेतला तर बूट तुम्ही नायकीचाच वापरता, ते कशावर नसतं, किंवा सायकल रोड बाईक जी आहे कशी ठरवली? स्विमिंगसाठी तुम्ही आता हॅम्बर्गला गेला होता, कदाचित वेटसूट घेतला असेल, तो कसा ठरवला? ॲक्च्युली रनिंगचं सांगतो. रनिंगमध्ये मी आधी सुरुवातीला रनिंग चालू केलं तेव्हा मला नॉर्मल जो आपण गावाला जातो किंवा स्पोर्ट्स शूज असतो नॉर्मल तो घालून मी रन करायचो. पण असं पाय वगैरे नवीन दुखायचे पण मला ते जाणवायचं नाही की आपण हे ॲक्च्युली त्या बुटामुळे दुखतं आहे की आपण कधीतरी करतोय म्हणून असं होतं आहे. पण PCMC रनरमधले किंवा मित्रमंडळी किंवा कोच वगैरे असतात तर असं गप्पा मारता ते म्हणतात की आपण हा बूट घेतला पाहिजे, हा चांगला आहे, कम्फर्टेबल आहे. कारण तो प्रत्येकाच्या पायानुसार पण असतो, कोणाचा पाय फ्लॅट असतो, कोणाचा कर्व असतो, त्यामुळे वेगवेगळे असतं. तर मी सुरुवातीला नायकी घेतला. मला मित्रांनी सांगितलं की नायकी घ्या. नायकी घेतल्यानंतर तो मला आता मी 700-800 रुपयाच्या बुटावरून जर मी 7-8 हजारच्या बुटावर गेलो तर मला ते कम्फर्ट चांगलंच वाटणार आहे आणि मला ते चांगलं वाटलं आणि रनिंगला पण इंटरेस्ट यायला लागला. त्याच्यानंतर मी तो खराब झाला काही रन मारल्यानंतर मी सोकोनीचा बूट घेतला किनवारा 15. तर तो बूट मला खूप म्हणजे आवडला कारण मला तो सूट पण झाला ॲक्च्युली तो. त्यामुळे मी किनवारा आधी 14 होता माझ्याकडे. नंतर मी जेव्हा आयर्नमॅनचं रेस केलं तेव्हा मी किनवारा 15 लेटेस्टवाला तो घेतला. तो मला खूप कम्फर्टेबल झाला आणि इझी पण गेला. दुसरं झालं म्हणजे स्विमिंगचं वेटसूट हा प्रकार ॲक्च्युली पूर्ण कुठे पण रजिस्टर केला आयर्नमॅन वर्ल्डमध्ये. तर काही ठराविक सिलेक्टेड सिटी असतात की त्यामध्ये कंपल्सरी असतं, काही ठिकाणी नसतं. त्यामुळे वेटसूट हा प्रकार आपल्याला माहीतच नव्हता. आता हॅम्बरला रजिस्टर केल्यामुळे तिचं टेम्परेचर पाण्याचं खूप लेवलच्या इंडियाच्या लेवलच्या खाली असतं किंवा 10-20 डिग्रीच्या आतमध्ये वेटसूटचं अलाउड असतं. तर तिथं तो कंपल्सरी वेटसूट होता. त्यामुळे वेटसूट मी आयर्नमॅन जेव्हा म्हणजे रजिस्टर केल्यापासून तर वेटसूट कधी वापरला नाही. आयर्नमॅन जाण्याच्या आधी जवळजवळ 1.5 महिना आधी मी वेटसूट घेतला आणि वेटसूट घातल्यानंतर पहिल्यांदा तर मला तो घालताच आला नाही कारण तो खूप टाईट असतो. घातल्यानंतर स्विमिंग करायला गेलो तर मला असं छाती वगैरे खूप असं दाबल्या गेल्यासारखं वाटलं आणि श्वास घ्यायला प्रॉब्लेम वाटला. तर वेटसूटची जास्तीत जास्त म्हणजे प्रॅक्टिस केली पाहिजे. अजून एक एक्झाम्पल आहे स्विमिंग टँकमधलं सांगितलं मी. जसं ओपन वॉटरला पण गेलो. आता इथं स्विमिंग टँकमध्ये कसं असतं डिस्टन्स ठरलेलं असतं 25 मीटर वगैरे असतं. पण ओपन वॉटरला आपल्याला जाताना ह्या टोकापासून त्या टोकाला आपल्याला युटर्न मारायचं असतं किंवा मधून यायचं असतं. तर तिथं डिस्टन्स जास्त असतं. त्यामुळे आपल्याला त्याची प्रॅक्टिस आधी केलीच पाहिजे. कारण आणि जो नवीन घेतलेला असेल तर त्याला तुम्ही 2-3 महिने आधी प्रॅक्टिस करा कारण तो खूप टाईट असतो. आपण जसे प्रॅक्टिस घालून तो थोडा नंतर लूज होतो आणि मग आपल्याला कम्फर्ट झोन येतो. तर वेटसूट जर तुम्ही कंपल्सरी या इव्हेंटला जर असेल तर त्याची आधी तुम्हाला प्रॅक्टिस केलीच पाहिजे. आणि आता हे
हे सगळं जेव्हा चालू होतं तेव्हा ट्रेनिंग्समध्ये काही दिवस चांगले असतात, काही दिवस वाईट गेले. तर असं जेव्हा तुमचे दिवस जेव्हा टफ असायचे आणि जेव्हा तुम्हाला ट्रेनिंग करायला अडचणी यायची, तुम्ही त्याच्यावरती असं मात कसं करायचं? तेव्हा तुम्हाला असं मी कधी बघितलं होतं किंवा अरे यार आज कामाचा लोड खूप होता, या आठवड्यात माझं होत नाही, किंवा अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला माहिती होतं की सगळं अडचण आहे आणि ट्रेनिंग फार होत नाही आहे, तर तेव्हा तुम्ही स्वतःला काय सांगायचं? कसं कव्हरअप करायचं किंवा तुम्ही कोणाशी बोलायचं मी काय केलं पाहिजे? ॲक्च्युली ट्रेनिंग 6-7 महिन्यापासून चालू होतं. पण पहिले तर ठीक आहे, 1-2 मिस वगैरे झालं तर मी म्हणत होतो की चला आपण नेक्स्ट याला कव्हर करू. पण मी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला असल्यामुळे तिथे आणि वरच्या लेवलला असल्यामुळे मला सारखं आउटडोअर जावं लागायचं किंवा ऑडिट वगैरे राहायची. ऑडिट सकाळी 7ला गेलो तर संध्याकाळी मी 9 वाजता वगैरे यायचो. त्यामुळे मला प्रॅक्टिसला थोडं वेळ भेटायचा नाही किंवा मग असं झाल्यामुळे माझ्या ज्या ट्रेनिंगला जातो किंवा मला ट्रेनिंग होत नव्हतं तेव्हा मला खूप चिडचिड व्हायची की बाबा अरे आपण एवढं रजिस्टर केलेलं आहे, आपल्याला वेळ भेटत नाही. किंवा मग माझे जे मित्र वगैरे ते ट्रेनिंग करत असताना माझं मिस व्हायचं. त्यामुळे जरा माझं मूड डाऊन झालेलं होतं. पण तुम्ही कोचशी बोललो की सर असं आहे, तर कोच मला त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. ठीक आहे, तुझे 2-3 मिस होत आहे, होऊ दे, काय हरकत नाही, पण ते मिस तू नंतर ते कव्हर केले पाहिजे सेपरेट. की बाबा तू ॲडिशनलमध्ये सपोज तुझे 2 दिवसाचं असेल तर तू तिसऱ्या दिवशी पण सुद्धा ॲडिशनल केलं पाहिजे. तसं करून मी ते मॅनेज करायचो. आणि ट्रेनिंगला ॲक्च्युली सकाळी ऑफिस वर्किंग आवर 5 तासाचा असतो आमचा, पण जायला यायला 1.5 तास, यायला 1.5 तास, असे मिळून 3 तास जायचे, असे टोटल 9-10 तास जायचे. त्यामुळे ट्रेनिंग आम्ही मॅक्झिमम रात्री 12ला वगैरे सायकलिंग वगैरे 12ला चालू करायचो आणि मग सकाळी सायकलिंग 5-6 तास झाल्यानंतर रन वगैरे करायचो. पण हे करता करता कधी कधी असं वाटायचं की आपण रात्री एवढं करतोय, परत ऑफिसला जातोय, म्हणजे खूप असं वाटायचं की आयर्नमॅन आपण रजिस्टर तर केलेलं आहे, पण त्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि खूप टफेस्ट झाल्यासारखे आहे. तर ट्रेनिंग हा महत्त्वाचा पॉईंट. तुम्ही फार एक अशी गोष्ट सांगितली, जिद्दीची गोष्ट सांगितली की दिवसा मला जमत नाही आहे तर मी रात्री करेन. कारण की ही जिद्द जर का नसेल तर ध्येय गाठणं आयर्नमॅनचं हे थोडंसं अवघडच आहे. रात्री उठणे, ऑफिसमधून सकाळी पहाटे उठणे आणि तुमचा जो काही सायकलिंगचा वर्कआउट असेल, रनिंगचा वर्कआउट असेल तो कम्प्लीट करणे आणि परत पूर्ण अख्खा दिवस ऑफिसमध्ये जाऊन काम करणे हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि एक कुठल्याही वर्किंग प्रोफेशनलला हे अगदी सहज समजेल की ऑफिसचा स्ट्रेस अंगावर घेऊन दिवसभर रात्री परत ट्रेनिंग करणं हे हा जोक नाही, तर काबिले तरी. आता पुढे जर आता आपण बोलायचं जर झालं तर ट्रेनिंगमधला तुमचा सगळ्यात टफेस्ट ब्लॉक कुठला होता? तुम्हाला इंटरव्हल्स जो आहे जेव्हा सुरू झालं ते तुम्हाला खूप अवघड वाटलं का तुम्हाला लॉंग राईड्स अवघड वाटले? ॲक्च्युली ट्रेनिंगमध्ये जेव्हा ट्रेनिंग म्हणजे चालू झालं ट्रेनिंगमध्ये की ॲक्च्युली आउटडोअर उन्हाळा होता. उन्हाळ्यामध्ये प्रॅक्टिस करायला ऊन खूप राहायचं, त्यामुळे डिहायड्रेट वगैरे जास्त व्हायचे. तर ट्रेनरवरती ट्रेनिंग करायचं होतं. ॲक्च्युली माझ्याकडे ट्रेनर नव्हता, मी मित्राकडून तो विकत घेतला सेकंड हँडमध्ये आणि सेटअप केला घरी. तर मला सवय होती की मी बाहेर ओपन स्पेसमध्ये सायकलिंग करायची, हवा लागायची किंवा आजूबाजू बघू शकत होतो मित्रांमध्ये. पण त्या ट्रेनरवरती मी ज्या दिवशी पहिल्यांदा बसलो त्यावेळेस मला समजलं की ट्रेनिंगवरतीचं सायकलिंग खूप अवघड आहे आणि बाहेरचं सायकलिंग खूप इझी आहे. पण बाहेर उन्हामुळे आम्हाला ते ट्रेनिंगवर करायचं. तर ट्रेनिंगवरती जस्ट 10-15 मिनटं पण आपण सायकलिंग केली तर आपलं पूर्ण घाम वगैरे निघून येणं, खूप डिहायड्रेट वगैरे होतो. मला तर सुरुवातीला ॲक्च्युली ऊन लागतं त्याप्रमाणे असे 2 वेळा तरी मला ते जाणवलं की बाबा आपण पाणी खूप गेलेलं आहे. तर ट्रेनिंगवर खूप ट्रेनरवरती खूप अवघड जातं आहे. तर तो माझा खूप ॲक्च्युली ट्रेनिंगमधला खूप असा पार्ट होता की मला तो निग्लेक्ट करावा लागला परत. कारण मी फक्त एवढ्या आयर्नमॅनच्या ट्रेनिंगमध्ये 5 ते 6 वेळा त्या ट्रेनरवरती मी राईड केले असते. प्रयत्न केला पण तुम्हाला ते जमलं नाही किंवा आवडलंही नाही आणि ठीक आहे, दॅट इज फेअर इनफ.
आता पण हे सगळे training पण त्या चालू जे 9 ते 10 वेळा मी त्या ट्रेनवर गेले असेल तिचा मला खरंच ॲक्च्युली इफेक्ट जाणवला. कारण ट्रेनरवरची पॉवर लावणी आणि नॅचरल आपल्या रस्त्यावरची ती वेगळी असते. तर ट्रेनरवरती ॲक्च्युली ट्रेनिंग केलंच पाहिजे. तुम्हाला ते इव्हेंटला खूप इझी जातं. जेव्हा पण आता तुम्ही ट्रेनिंग करायचं तेव्हा तुमचं हायड्रेशन आणि न्यूट्रिशन स्ट्रॅटेजी काय असेल ट्रेनिंगमध्ये? कारण की तुम्ही सांगितलं की तुम्ही रात्री पण ट्रेनिंग करायचं, दिवसा काम करायचं, हे सगळं एनर्जी जी आहे ती खूप जास्त ह्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट होतं. तुम्ही हे एनर्जी मॅनेजमेंट कसं घडवलं? तुमचं काय आहार काय होता? सप्लिमेंट्स कुठले कुठले तुम्ही घ्यायचे? ॲक्च्युली न्यूट्रिशनबद्दल जरा माझं मी कमीच आहे त्याच्यामध्ये. कारण जस्ट मी न्यूट्रिशनसाठी म्हटलं तर सकाळी जे स्प्राउट वगैरे असतो ते खायचे, वाटे विशेष रात्री भिजू घालायचे आणि सकाळी म्हणजे कंपनीमध्ये न्यायचे, तिथे शेंगदाणे वगैरे काय असेल ते खायचो. ऑफिसमध्ये तेवढं राहायचं, संध्याकाळी जेवण वगैरे करायचं. जेवणामध्ये आपलं रेग्युलर आहारातून घ्यायचो. त्याच्यानंतर सपोज आपण वर्कआउटला गेलेले, वर्कआउटमध्ये जेल वगैरे वापरले आणि मी सुरुवातीला सांगितलंच की मी ॲक्च्युली सायकलिंग केलेले किंवा रनिंग केलेले ते खूप गावठी पद्धतीने केलेलं होतं. स्टेप बाय स्टेप. गावठी पद्धत असं काही मी म्हणत नाही. तुम्ही सायकलिंग केली, रिक्रिएशनल सायकलिंग केली आणि तुम्ही नंतर स्ट्रक्चर ट्रेनिंगमध्ये आला. तर ते स्ट्रक्चर ट्रेनिंग करत असताना जे चॅलेंजेस तुम्हाला आले ते तुम्ही आता शेअर केले. आपण सहसा इलेक्ट्रोलाइट्स आपण कन्झ्युम करतो, काही कार्बोहायड्रेट्स आपण घेतो, केळी म्हणा, चिक्की म्हणा. माझ्या जेव्हा सायकलिंग वगैरे राहायचं त्यावेळेस माझ्याकडे त्या सायकलच्या पाऊचमध्ये केळी वगैरे ठेवायचे, चिक्की ठेवायचे, त्यानंतर इलेक्ट्रॉल वगैरे ठेवायचं किंवा मग याचा जेल असायचा फास्टनरचा वगैरे तो मी घ्यायचा. त्याच्या गोळ्या असायच्या त्या पाण्यामध्ये टाकून ते घ्यायचे. त्यामुळे एनर्जी तेवढी. मित्रांनो तुम्हाला इथं मला सांगावं लागेल, यांनी ही इज अ नॅचरल गाय. म्हणजे नॅचरल गाय म्हणजे काय की हे साधारणपणे नॅचरल फूड्सवरती जास्त अवलंबून त्यांनी आत्तापर्यंत ही सायकलिंग किंवा रनिंग केलेली आहे. साधारणपणे जे मी बघितलं आहे ते त्याच्यामध्ये केळी, खजूर आणि चिक्की हे त्यांचे ठरलेले पदार्थ आहेत जे त्यांनी सायकलवरती किंवा कुठल्याही लॉंग डिस्टन्सवरती ते खायला प्रिफर करायचे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जेल हा प्रकार त्यांनी नवीनच आता आयर्नमॅन ट्रेनिंगमध्ये हे केलं, डिस्कवर केलं आणि त्यांना त्याचा फायदाही जाणवला. इलेक्ट्रॉलचं पाऊच हे त्यांचं स्टेपल इलेक्ट्रोलाइट्सचं सोर्स आहे. दुसरं त्याच्या व्यतिरिक्त मला तर वाटत नाही त्यांनी कधी काही घेतलं नाही. तर इट इज ते चांगलं वाटलं तुमचं सप्लिमेंट. पण तरी एवढा फटीग वगैरे असतो बॉडीमध्ये, तर तुम्ही ते कव्हरअप करायला काही वेगळे सप्लिमेंट्स घेतले आहारा व्यतिरिक्त? नाही तसं काय नाही. मला झोप बरेच मित्र वगैरे सांगतात की एक खाल्ले पाहिजे, नॉनव्हेज खाल्लं पाहिजे किंवा बरेच सांगत असतात. पण एक्झाम्पल सोयाबीन वगैरे, पण जेवढी प्रोटीन वगैरे जे पदार्थ आहे ते ॲक्च्युली मला आवडतच नाही. कारण अंडं वगैरे खाल्लं तर मला म्हणजे वॉमिटिंग सारखं होतं. त्यामुळे मी खाल्ले नाही. नॅचरल जे होतं तेच करून मी केलेलं आहे. तर आपण रेस्टकडे वळू. रेस्टचा दिवस जो होता त्याच्या अगोदरचे 2 दिवस कसे होते आणि रेसच्या दिवशी तुम्ही स्टार्ट लाईनला उभा राहिला तेव्हा तुमच्या मनात काय चालू? ॲक्च्युली आमचा आयर्नमॅनचा इव्हेंट 1 जूनला होता. 1 जूनला इव्हेंट असल्यामुळे आम्ही 3 दिवस आधी तिथे गेलेलो होतो की आपलं वातावरण आणि आपलं इंडियातलं वातावरण आपल्याला सूट झालं पाहिजे व्यवस्थित. त्यामुळे 3 दिवस आम्ही आधी तिथे गेलो होतो. पहिल्या दिवशी तिथे गेल्यानंतर सकाळी मॉर्निंगला जो लेक होता तिथं स्विमिंग होतं, त्याच्या साईडला एक रनिंगचा ट्रॅक होता. त्या रनिंगच्या ट्रॅकवरती आम्ही 5 किलोमीटर रन केला आणि वातावरण छान असल्यामुळे खूप आनंद, फ्रेश वाटलं. पहिल्या दिवशी तर केलं दिवसभर घरातच, म्हणजे बाहेरचं पण काही खाल्लं नाही. आम्ही इकडूनच इंडियामधून घेऊन गेलो होतो. कारण इव्हेंटच्या दिवसापर्यंत आपल्याला आपण जे रेग्युलर खात असतो तेच खायचं होतं. तिथले काही नवीन पदार्थ वगैरे आपल्याला ट्राय करायचे नव्हते. कारण आपण जर आजारी वगैरे पडलं तर आपला एवढा मोठा इव्हेंट पूर्ण लॉसमध्ये जाणार किंवा होणार नाही आपल्याकडे.
म्हणून आम्ही घरीच स्वयंपाक वगैरे करायचो. तर दुसऱ्या दिवशी आम्ही सायकलिंग काढली की आपण आता ह्या दिवशी सायकलिंग करू. तर आम्ही 25 किलोमीटरचा जे लूप मारले. सायकलिंगचे लूप मारताना खूप आनंद असा झाला की तिथलं जे कल्चर आहे ते बाबा सायकलिंगला प्राधान्य ते फर्स्ट देतात. नंतर कोणी मोठा BMW वाला असो काय असो, पहिली सायकल जाते आणि मग नंतर तो माणूस जातो. त्यामुळे मला तिथलं खूप म्हणजे असं इंडियामध्ये कल्चर नाही आणि इकडे पण तसं झालं पाहिजे. थोडं प्रयत्न चालू आहे पण तसं अजून बाहेर नाही आहे. त्यामुळे मला तिथं सायकलिंग करायला खूप आवडलं. आणि ज्या दिवशी आयर्नमॅन त्याच्या आदल्या दिवशीचा तिसरा दिवस आमचा म्हणजे होता त्या तिच्यामध्ये स्विमिंगची ट्रायल होती. तर ती स्विमिंगची ट्रायल 11 ते 12 वाजता तिथे नियोजित केली होती. त्या आयर्नमॅन ज्यांनी घडवलं त्यांनी ते केलेलं होतं की बाबा तिथे जाऊन तुम्ही ट्रायल घेऊ शकता. प्रत्येकाला होतं ते कंपल्सरी. तर आम्ही पण गेले तिथं. ऑलरेडी त्याच्या आधी आपले 2-3 मित्र इथून सांगितलं की तिथे पाणी खूप गार असतं, थंड असतं. त्यामुळे मनामध्ये एक तो होता की अरे पाणी खूप थंड असणार. आता ते आहे की नाही ते नॅचरल बघण्याच्या ऐवजी ते मनात बसलेलं होतं की बाबा थंड असणार. मग आम्ही ट्रायलसाठी वेटसूट वगैरे घातला आणि तिथे गेलो. जसं गेलो तसं ते पाण्यात मला वाटलं स्लोप असेल तर मी तिथं 1-2 पाय टाकला आणि एकदम खाली गेलो. खाली गेल्यानंतर पाणी खूप गार होतं. ते जवळजवळ 10 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर होतं. ते शॉक बसल्यासारखं झालं आणि खूप म्हणजे ते 2 मिनिटात मी बाहेर आलो आणि जाऊन तिथे बसून आलो. मला खूप मित्रमंडळांनी मला बेस्ट लक दिलेलं होतं, विशेष दिलेलं होतं की बा हा जाऊन करून ये. परत घरच्यांनी एवढा सपोर्ट केलेला होता. आपण एवढे 3 लाख रुपये भरलेले. तर हे सगळं मला विचार आलं की अरे आपण तर इथं 2 मिनिटात बाहेर आलेलो आहे, कसं होणार आपण एवढं केलेलं काय करा आपलं मित्रमंडळी आपल्याला काय म्हणणार किंवा काय असं म्हणजे खूप विचार यायला लागले. नंतर शांत आलो. कोच माझे 2-3 मित्रांनी कोचला फोन केलं की बाबा हे 2-3 जण जात नाही आहे, जरा थंड पाणी असल्यामुळे घाबरण्यासारखं वाटतंय. कोचने मला फोन केला. कोचने सांगितलं की बाबा आपल्याला हे करण्यासाठी आलेले आपण, थंड असेल काय नाही तुम्ही ट्राय करा. त्यांनी खूप प्रोत्साहित केलं. तरीसुद्धा इच्छा झाली नाही. पण 10 मिनिटांनी परत तिथे बसून आलो आणि विचार केला की आपण एवढे कष्ट घेऊन जवळजवळ 2 वर्ष झाले मी प्रत्येक महिन्याला 10,000 हजार रुपये जमा करून 3 लाख रुपये आपण आयर्नमॅनची फी भरलेली आहे आणि आपण इझी सहजासहजी आपण असं सोडायचं नसतं काय. मग नंतर म्हटलं ठीक आहे आपण 200 मीटरचा राऊंड आहे, 200 मीटर न करता 25 मीटरला एक राऊंड मारू. तो जर व्यवस्थित झाला दुसरा मारू, मग नंतर 200 तसं ठरवलं आणि जंप मारलं. थोडं वाटलं पण मनावरती कंट्रोल केलं आणि 25 मीटरचे 2 राऊंड मारलं. त्यानंतर 200चे 2 मारले आणि बाहेर आलो. तर मला हा पहिल्या दिवशीचा अनुभव जो इतका वाईट होता की मला म्हणजे त्या झटक्यातून बाहेर यायला जरा वेळ लागला. पण मी एकच सांगतो की बाबा कुठे पण असो, आता मी ॲक्च्युली ओपन वॉटरमध्ये मी स्वतःला चॅम्पियन समजत होतो की मी या ओपन डॅमला गेलो. तिथं विदाऊट मित्र कोणी असताना मी बिनधास्त पोहू शकतो. पण हा आपला ओव्हर कॉन्फिडन्स आपण आपल्याला ठेवला पाहिजे. आणि जिथे नवीन ठिकाणी जातो आपण तिथं आधी सुरुवातीला ट्रायल घेतली पाहिजे. आणि किती पण आपलं कॉन्फिडन्स असला की आपण करू शकतो. पण ज्या दिवशी माइंड आपला स्ट्रॉंग ठेवला पाहिजे आपण इव्हेंटच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी काय असेल ट्रेनिंग, तर आपणच याच्यावरती मात करून पुढे जाऊ शकतो. तर रेस जेव्हा सुरू झाली तेव्हा कसा अनुभव होता तुमचा? मनात काय एन्झायटी होती, नर्वसनेस होता? रेस कशी उलगडत गेली तुमच्यासाठी? ॲक्च्युली पहिल्या दिवशीचा असा वाईट अनुभव आल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या मनात होतं की आपलं स्विमिंगमध्ये पाणी खूप गार आहे. आणि मग रेसच्या दिवशी तेव्हा आपण 10-11 वाजता ट्रायल घेतली होती. तिथं 7 वाजता, त्यामुळे इथे जास्त पाणी गार राहणार. पण माझी इच्छा जी होती की बाबा की थोडं त्यांनी सांगितलं होतं की पावसाचं वातावरण होणार आहे, पाऊस येणार आहे. तर बाय डिफॉल्ट म्हणजे माझं ऐकलं का काय माहिती देवानी, तर पाऊस तिथे आला. अर्धा तास पाऊसमुळे डिले झालं आणि पाणी मला असं वाटतं की पाऊस आल्यानं थोडं डिग्री टेम्परेचर वाढणार आणि आपल्याला जरा व्यवस्थित जाणार. तर तसं ॲक्च्युली असतं नसतं ते मला माहीत नाही. पण माझा माइंड जो होता की सांगत होता की बाबा असं होणार. त्यामुळे तसं झाल्यामुळे मी जेव्हा रेसच्या स्टार्टिंग पॉईंटला आलो आणि त्यावेळी ठरवलं होतं की आपण फक्त पहिले 50 मीटर बघायचं किंवा स्लो चालायचं. पुढे काय करायचं, आपला स्पीड काढायचा काय, फक्त 50 मीटर आपलं जस्ट करायचं आपल्याला आणि स्टेबल व्हायचं आणि मग पुढे. तर मी स्टार्टिंग लाईनला आल्यापासून आलो आणि जो जंप मारल्यानंतर मला काही म्हणजे असं गाठा वगैरे काही लागला नाही. नॉर्मल मी गेलो 50 मीटरपर्यंत इझी गेलो, सुरळीत वाटलं. मग नंतर मी माझा थोडा स्पीड वाढवला आणि 3.8 किलोमीटर 1 तास 41 मिनिटामध्ये फिनिश केलं.
जो का टाईम 2 तास 20 मिनिटाचा होता तो मी 1 तास 20 मिनिटावर केला. आणि मग तिथून पुढं मी बाहेर आल्यानंतर घड्याळ बघितलं तर अरे आपला चांगल्या टायमाला आलेलो आहे आपण. त्यामुळे मला पुढच्या जे स्टेजेस होते किंवा सायकलिंगला बेनिफिट मिळणार होतं ते मिळत गेलं. आणि सायकलिंगमध्ये रूट चांगला होता, सिनिक रूट होता, फ्लॅट रूट होता. त्यानंतर इंडियामध्ये आपल्याला सवय होती की बाबा रंबलर वगैरे राहतात, तिथं तसं काही प्रकार नव्हता. त्यामुळे आपल्याला फक्त रूट नवीन असल्यामुळे आपण थोडं सायकल जितक्या स्पीड नॅचरल स्पीडमध्ये जाऊ शकतो तेवढं गेलो नाही, नॉर्मलमध्ये गेलो. आणि फक्त सायकलिंगला त्रास एवढा झाला की बाबा माझ्या मित्रांनी आतापर्यंत बऱ्याच वेळा सांगितलं की बाबा तिथे हेडविंडचा त्रास होता 100 किलोमीटर वगैरे असेल. पण त्या 100 किलोमीटरमध्ये 80 किलोमीटर हेडविंड 100% होतं आणि 20 किलोमीटर क्रॉसविंड होतं. क्रॉसविंडचा यांनी कोणीच उल्लेख केला नाही, पण क्रॉसविंड पण भयानक होता किंवा सायकल जागेवरून लगेच हालायची असं. त्यामुळे सायकलिंगमध्ये फक्त हे 2 चॅलेंज होते, बाकी सायकलिंग वगैरे सर्व सुरळीत झालं. सायकलिंग झाल्यानंतर रनिंगला गेलो. रनिंग मला वाटत होतं की आपण 5.5-6 तास वगैरे असं कन्सिडर केलं होतं, कारण आपण एवढा स्विमिंग करतोय त्यानंतर सायकलिंग एवढं 180 किलोमीटर करतोय तर रनिंगला थोडं ताकद. पण ॲक्च्युली रेसच्या दिवशी आहे ना स्विमिंग सायकलिंग केल्यानंतर मला रनिंगमध्ये एकदम नॅचरल आणि नॉर्मल वाटलं. आपण जो स्पीड काढत होतो नॉर्मल, त्यामुळे मी एक स्टेबल स्पीड पकडला आणि तो शेवटपर्यंत ठेवला. हे विशेष आहे तुमच्या रेसच्या दिवशीचं, कारण की साधारणपणे सायकलिंग झाल्यानंतर सगळ्यांचं पाय भरलेले असतात आणि रनिंग करायला त्यांना फार अवघड होतं. मला स्वतःला अनुभव आहे, मी 3 वेळेस आयर्नमॅन केलेलं आहे. तर सायकलिंग केल्यानंतर रनिंग जे आहे ते आपण एका स्टेबल रिदममध्ये करणं तसं तर अवघड असतं पहिल्या रेसमध्ये. पण तुम्ही ज्या पद्धतीने रिदम पकडला ते तुम्हाला तुमचं न्यूट्रिशन तुमचं सायकलिंगमध्ये व्यवस्थित झालं, त्याच्यामुळे तुम्ही करू शकला का? तुमची प्रॅक्टिसमध्येच तुमचं ब्रेकरन्सचे जे तुम्ही ट्रेनिंग केलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळून चुकलं होतं की नाही मी रनिंग जे आहे ते माझं होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही? काय होतं ॲक्च्युली जेव्हा तुम्ही हायड्रेशन न्यूट्रिशनला याचं श्रेय द्याल का तुमच्या प्रॅक्टिसमधल्या ब्रेकरन्सला श्रेय द्याल? ॲक्च्युली ह्या दोघांना श्रेय देणार. कारण जेव्हा प्रॅक्टिस चालू होती त्यावेळेस सायकलिंग मोठ्या सायकलिंगवर केल्यानंतर आम्ही रनला जायचो. तर तिथेच थोडं रन असं इम्प्रूव्ह वाटायचा. फक्त एवढं की आम्ही जास्त लॉंग रन नाही करायचे, 5 किंवा 10 किलोमीटरचा रन करायचे. पण त्या 10 किलोमीटरमध्ये आपल्याला जाणवायचं की आपण जरा स्टेबल होतोय. आणि तरीसुद्धा रेसच्या दिवशीची परिस्थिती वेगळी असते, कारण आपण सायकल मारावं लागते जोरात, त्यामुळे आपण फटीग होऊ शकतो. पण सायकलिंगमध्ये पण सुद्धा जे न्यूट्रिशनचा जो रोल असतो तो जर 1 तासाला किंवा 1.5 तासाला जेल घेणे किंवा तिथलं जे एनर्जीचं पाणी असं म्हणजे ड्रिंक असतं ते घेणे, हे प्रॉपर मी फॉलो केलो. त्याचबरोबर रनिंगला सुद्धा मी प्रत्येक जे हायड्रेशन पॉईंट होते त्यामध्ये त्यांनी टरबूज वगैरे ठेवलेले होते किंवा इलेक्ट्रॉल ठेवले होते, कोक ठेवलेला होता. तर मी कोक इलेक्ट्रॉल घेऊन प्रत्येक पॉईंटला, म्हणजे असं नाही की बाबा आपल्याला खूप टाईम जाणार की हे घेताना, पण ते जर तुम्ही प्रॉपर घेत गेले तर तुमचा टाईम ऑटोमॅटिकली कव्हर होतो. आणि मला असं जाणवायला लागलं की अरे आपण जे नॅचरल करतो त्याच्यापेक्षा आपण थोडं फास्ट करायला लागलो, कारण मेन म्हणजे न्यूट्रिशनचा पण फरक आहे. जेव्हा तुम्ही शेवटी रेड कार्पेटवरती पोहोचला किंवा रेड कार्पेट समोर दिसायला काय मनामध्ये तुमच्या विचार? ॲक्च्युली जसा माझा ॲक्च्युली रनिंगचे 10-10चे 4 लूप होते, 3 लूप झाले होते. शेवटच्या लूपला गेलो आणि 1-2 किलोमीटरवरती रेड म्हणजे फिनिश लाईन होती, रेड कार्पेट एरिया टाकलेला होता. जसं ते रेड कार्पेटवरती गेलो तेव्हा भाविक झालो की बाबा आपण जे टार्गेट ठरवलेले होते किंवा जे आपला गोल होता, एम होता किंवा आपला आयुष्यामध्ये आपण एक आयर्नमॅन हा किताब घेतला पाहिजे, हा किती महत्त्वाचा किताब आहे, किती मोठा किताब आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि भाविक होऊन मला असं वाटतं की खूप आपण काहीतरी जिंकल्यासारखं, मोठी गोष्ट जिंकल्यासारखं असं मला मनाला वाटलं आणि खूप आनंद झाला. ह्या अख्ख्या जर्नीला तुम्हाला जर 3 शब्दांमध्ये जर का सांगायचं झालं तर तुम्ही कसे सांगाल? 3 शब्द. ॲक्च्युली हे 3 शब्द मी सांगण्याच्या पहिले तुम्हाला एक सांगतो की मला
जे मी एवढं करू शकलो, एक तर मी स्वतःहून माझी जिद्द, त्याबद्दल गुरुवर्ग, मेन म्हणजे म्हटलं की माझं फॅमिली, माझे आईवडील, माझे मिसेस, माझे पोरं, माझा मुलगा पण हाफ डिस्टन्स बर्गमॅन केलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा मला असं कधी कधी वाटायचं की बाबा अरे खूप थकल्यासारखं किंवा काय होतं आहे. त्यावेळेस माझा मुलगा किंवा माझी पत्नी की ती मला मोटिवेट करायची की नाही आपलं करायचं आहे. खूप मला मिसेसकडून तर एवढा सपोर्ट भेटलेला आहे. तीच माझं ॲक्च्युली जे तुम्ही मगाशी बोलले की न्यूट्रिशन वगैरे काय किंवा खाण्यापिण्याचं कसं, तर तिचा रोल खूप आहे. तिने मला वेळोवेळी की जॉबलासुद्धा असताना घरचे कामं करूनसुद्धा पोरांना क्लासेस वगैरे, माझा पोरगा 12वीमध्ये होता, 12वीत म्हणजे तिने लक्ष देऊन 12वीमध्ये त्याला 96% पण मिळाले आणि माझ्या इकडे आयर्नमॅन पण किताब मिळाला. त्यामुळे मी तिला खूप धन्यवाद देणार किंवा माझे आईवडील त्यांना पण खूप धन्यवाद देणार. त्यांच्यामुळे पण हा खूप मोठा रोल आहे, त्यांच्यामुळे झालं. आणि तुम्ही जे म्हणता की टीममध्ये आपण डिसिप्लिन म्हणजे जे ठरवलेलं आहे किंवा जे आपल्याला गुरून दिलेलं आहे ते फॉलो केलंच पाहिजे. त्याच्यानंतर कंटिन्यू आपण त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. आणि आपली जी जिद्द आहे चिकाटी ती सोडली नाही पाहिजे. आपण या गोष्टी जर केल्या तर आपण ज्या अशक्य गोष्टी आहेत ते करू शकतो. धन्यवाद सचिन. तुम्ही तुमची जर्नी जी आहे ती आमच्याबरोबर शेअर केली आणि सचिनचा सामान्य ते अतिसामान्य असा हा जो प्रवास आहे तो त्यांनी अगदी दिलखुलासपणे सांगितलेला आहे. आणि आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या जे काही टार्गेट असतील टार्गेट अचीव्ह करा. ते परत या तुमच्याशी गप्पा मारा. धन्यवाद. टार्गेट अचीव्ह करणार, पण जे मला आता ह्या इव्हेंटमध्ये वगैरे झालं की बाबा आपल्याला काही खऱ्या गोष्टी केल्या पाहिजे ते करणार आणि चांगले अचीव्ह करणार, चांगल्या टायमेत काढणार. आणि तुम्ही मला 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली त्यामुळे रोहन सरांचे मी खूप खूप आभार मानतो. थँक्यू.